राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज मी घेऊन आली आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी मटण रस्सा भाजी किंवा मग मटणचं सार म्हणू शकतात. तर हे बनवण्यासाठी अगदी सोपं आहे, झटपट होतं, खूप जास्त मेहनत लागत नाही. आणि म्हटलं आता मस्त 31 आहे, 31 डिसेंबर, तर त्यासाठी मस्त अशा माझ्या काही मैत्रिणींना असं हे मटण बनवायचं असेल किंवा काही जेंट्सही बनवतात, पण त्यांना व्यवस्थित माहिती नसतं, म्हणून म्हटलं चला तर 31साठी ही रेसिपी करूया. तर यामध्ये मी काही टिप्स दिलेले आहे, मटण कसं शिजवावं, त्याचं सार पातळ झालं तर काय करावं. चला तर मग रेसिपी बघूया, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे कुकरमध्ये मी 1 चम्मच तेल घेतलं आहे. तेल मस्त गरम झाल्यावर यामध्ये मी जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुलू द्यायचं आहे, मस्त तळू द्यायचं. त्याचबरोबरीने मी इथे बाजूला पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. मटण शिजवताना पाणी गरमच हवं. आता जिरं छान फुललं आहे, यामध्ये मी अर्धा ते पाऊण चम्मच मी हळद टाकून घेतली. हळद थोडी जास्तच टाकून घ्यायची, म्हणजेच काही इम्प्युरिटी असतील तर त्या निघून जातात. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकून घेतलं. मीठ टाकणं ही आवश्यक आहे, त्यामुळे मटणाला छान चव येते, मटण अळणी लागत नाही. आता हे मस्त मी 1 मिनटं परतवून घेतलं तेलामध्ये. आणि इथे मी अर्धा किलो मटण घेतलं, छान स्वच्छ धुवून घेतलं. आता हे मटण छान मस्त ह्या तेलामध्ये हळदीमध्ये मस्त 1 मिनटं असं छान परतवून घ्यायचं. आणि मटण शिजवण्यासाठी कुकर थोडासा मोठाच घ्यायचा, म्हणजे पाणी त्याचं बाहेर येत नाही. तर आता मस्त हे 1 मिनटं परतवून घेतलं. आता यावर झाकण ठेवून मस्त 5 मिनटं याला वाफेवर शिजवू देते. छान वाफ येऊ द्यायची 5 मिनटं. तर मस्त आता 5 मिनटं झालेत, तर त्याला छान अशी वाफ आली, मटणाला छान असं पाणी सुटलं आहे. तर आता एकदा मी याला परत मिक्स करून घेते. आणि आता मी जे गरम पाणी करून घेतलं आहे, ते गरम पाणी यामध्ये टाकून घेते. ते पीसेस बुडतील इथवर ते गरम पाणी टाकून घ्यायचं. खूप जास्त पाणी नाही करायचं आणि खूप कमी नाही टाकायचं. कमी पाणी असलं तर मग मटण शिजत नाही, म्हणून ते मटणाचे पीस बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता कुकरचं झाकण लगेच लावायचं नाही, छान याला मस्त असं उकळी येऊ द्यायची. यावर आता थोडंसं मी या प्रकारे झाकण ठेवून घेते. बाजूने थोडंसं ओपन ठेवलं आहे, म्हणजे त्यातून त्याची थोडीशी वाफ बाहेर जाईल. या प्रकारे त्याला उकळून घ्यायचं, म्हणजे त्यावर जो फेस येईल तो फेस एकदा आपण चम्मचने फिरवून घेतला की मग तो फेस परत येत नाही आणि मग ते कुकरमधनं शिट्टी झाल्यावर पाणी बाहेर येत नाही. तर आता 5 मिनटं झाली आहेत, तर तुम्ही बघू शकतात त्याला असा थोडा फेस आलेला आहे. आता मी याला चम्मचने छान एकदा मिक्स करून घेते. मस्त आता मिक्स करून घेतलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेते. आणि मटण कधीही कमी गॅसवरच शिजवून घ्यायचं, कारण की हाय फ्लेमवर मटण हे शिजत नसतं, ते पूर्ण गलत असतं. त्यामुळे ते कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. तर आता कमी गॅसवर मी मस्त 15 मिनटं तरी शिजवून घेईल. 15 मिनटात कमीत कमी 2 शिट्ट्या तरी होतात, आणि नाही शिट्ट्या झाल्या तर 15 मिनटं शिजवून घ्यायचं. तर मटण शिजण्यासाठी थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. 15 मिनटानंतर मटण चेक करून बघायचं, नसेल शिजलं तर परत 5 मिनटं शिजवून घ्यायचं. तर मटण शिजते तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. तर गॅसवर मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. आता त्यामध्ये मी मस्त 1 मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला आहे. आणि आता त्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते. तर कांदा तुम्ही जास्त कमी करू शकता. तुम्ही जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर तुम्ही हा कांदा जास्त घेऊ शकता. तर आता हे छान असा मस्त हा कांदा छान लालसर रंगावर किंवा तांबूस रंगावर असा छान भाजून घ्यायचा आहे, काळपट छान भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच त्याची छान चव अशी लागते. तर इथे मी 3 जणांसाठी भाजी बनवते आहे, म्हणून मी एवढा कांदा घेतला आहे. तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर मसाला थोडा जास्त करून घ्यायचा आहे. तर बघू शकता थोड्याच वेळात मस्त हा कांदा असा काळपट लालसर रंगावर मस्त भाजून झालेला आहे. आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याला छान गार होऊ देते. आता इथे मी 3 चम्मच पोहे खाण्याचे 3 चम्मच खोबरं घेतलेलं आहे. तर माझ्याकडे असं बारीक केलेलं खोबरं होतं, म्हणून मी ते घेतलं आहे. तुम्ही हवं तर खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचे कापही घेऊ शकता. छान मस्त थोड्याच वेळात अगदी हे मस्त असं तांबूस परतलं गेलं आहे. मी आता गॅस बंद केला आहे आणि गरम तव्यावरच 1-2 मिनटं याला छान असं परतून घेते. आणि आता हे छान परतून झाल्यावर यालाही मी डिशमध्ये काढून घेते आणि हा मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा. तर इथे हा मसाला पूर्णपणे गार झाला आहे. यामध्ये आता मी 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आणि 1 इंच अद्रक घेतलं आहे.
लसूण आणि अद्रक जास्त घेतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते. मस्त असं झणझणीत ते मटण तयार होतं. तर आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असं मस्त बारीक वाटून घेते. यामध्ये आता मी थोडीशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे. मस्त त्यामुळे त्याला कलर येतो आणि चवही खूप छान लागते. तर मी इथे मस्त छान असा मसाला वाटून घेतला. थोडंसं पाणी टाकून हा मसाला मस्त वाटून घेतला. आता कढईमध्ये मी 3 मोठे चम्मच तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यावर जे मी वाटण तयार करून घेतलं होतं कांद्या खोबऱ्याचं ते टाकून घेते. आणि मस्त आता हे वाटण छान ह्या तेलामध्ये परतवून घेते. त्यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे आणि याला मस्त असं तेल सुटेल, त्याचा कलर चेंज होईल तोपर्यंत हा मसाला यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. मसाला छान परतवला तर त्याला कलरही छान येतो आणि त्याची चवही खूप छान लागते. तर बघू शकतात अगदी थोड्याच वेळामध्ये मसाला अगदी मस्त असा परतून झाला आहे. त्याचा कलर बदलला आणि त्याला तेलही सुटलं आहे. आता इथे मी काही मसाले घेतले. तर हा माझा घरगुती मसाला आहे. हा माझा लाल चटणी आणि गरम मसाला असा मिक्स मसाला आहे. तो मी 3 चम्मच घेतले आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेतला आहे. तुम्ही 2 चम्मच लाल चटणी आणि 2 चम्मच गरम मसाला घेऊ शकतात किंवा लाल चटणी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वाढवू शकतात किंवा कमी करू शकता. त्याचप्रकारे अर्धा चम्मच हळद घेतली आणि इथे मी हा 1.5 ते 2 चम्मच मटण मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही मटण मसाला घेऊ शकता. तर हे मी आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि छान हे मसाले मस्त 1-2 मिनटं परतवून घेते. गरम मसाला थोडा जास्तच हवा या भाजीमध्ये, तर तेव्हाच त्या भाजीची चव छान लागते. की मसाल्याच्या भाजीमध्ये, वाटणाच्या भाजीमध्ये थोडासा गरम मसाला जास्त असला की ती भाजी छान लागते. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते हलवून तेच पाणी टाकून घेतलं आणि मस्त एकदा हे मिक्स करून घेतलं. आता यावर मस्त झाकण ठेवून 5 मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा. यामुळे त्याला मस्त तेल सुटतं आणि मसाला छान असा शिजला जातो, म्हणून भाजीला छान अशी तवंग येते. तर 5 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकतात किती मस्त याला असं तवंग आलेली आहे. तर आता हा मसाला मी एकदा छान असा मिक्स करून घेते. आता जे मटण शिजलेलं आहे ते मटण मी त्यामध्ये टाकून घेते. त्याचे फक्त पीसेस टाकून घेते. पिवळं सूप जे आहे ते लगेच टाकायचं नाही. सर्व पीस आधी ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त 1-2 मिनटं छान यामध्ये हे परतवून घ्यायचे. मस्त त्या ग्रेव्हीमध्ये हे पीस परतवून घ्यायचे. तुम्ही या प्रकारे ही भाजी खाऊ शकता. तर मस्त 2-1 मिनटं असेच या प्रकारे त्यामध्ये शिजवून घ्यायचे. आता जे पिवळं पाणी आहे, जे सूप आहे ते यामध्ये मी टाकून घेते आणि छान एकदा मिक्स करून घेते. तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ घालताना बेताने घालायचं. मटण शिजवताना आपण मीठ घातलं आहे. तर आता हे छान मी मिक्स करून घेते आणि कमी गॅसवर झाकण न ठेवता भाजी मस्त 5-10 मिनटं दणदणीत उकळून घ्यायची आहे. तर इथे मला 3च लोकांसाठी भाजी बनवायची होती, म्हणून त्या सूपमध्येच झाली माझी भाजी. पण तुम्हाला जर सार वाढवायचं असेल तर तुम्ही गरम पाणी टाकून घेऊ शकतात आणि तुमची भाजी पातळ होत असेल तर ज्या आपल्या चिवड्यात टाकण्याच्या डाळ्या येतात, डाळवा, त्या तव्यावर छान भाजून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून पीठ बनवून घ्यायचं आणि ते पीठ अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला कितपत घट्ट हवी त्यानुसार पीठ घेऊन त्याचा छान घोळ बनवून ती भाजीमध्ये टाकून छान ती भाजी उकळून घ्यायची. त्यामुळे भाजी मस्त व्यवस्थित घट्टसर होते, व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी होते. आणि आता इथे मी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतली. तुम्ही बघू शकतात माझ्या भाजीची कन्सिस्टन्सी. मला ही भाजी भाकरीसोबत खायची आहे, म्हणून याची कन्सिस्टन्सी अशीच हवी. तर आता ही मी भाजी सर्व करून घेते. तर तयार आहे मस्त चमचमीत झणझणीत असं गावरान पद्धतीने मटण रस्सा भाजी. तर ह्या 31ला या प्रकारे नक्कीच ही भाजी बनवा आणि तुमचं 31 छान दणक्यात सेलिब्रेशन करा. चला तर मग जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला अशा चमचमीत झणझणीत रेसिपी बघायला मिळतील. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. म्हणजे त्यांनाही अशा छान चमचमीत झणझणीत रेसिपी बघता येतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.